तिथून हा आपल्याला डायरेक्ट खाली उडी मारून दाखवणार आहे. वाघ भाई खूप उतरी आईच्या गावात. अरे जल्दी जा मार्केट सी यू टाटा. तर मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये. तर माहीत नाही हा व्लॉग कसा होणार आहे, पण जरा व्लॉग करायचं ट्राय करेल मी. तर आज आलो आहे इकडे चौराई देवी डोंगरावर. हे बघा हा माझ्याबरोबर आलेला आहे आणि आता आम्ही हा डोंगर चढणार आहे. तर बघू आता पुढे काय होते. तर इथे आहे हे बघा तर घंटा आहे. झाडं खूप आहे तिकडं, सुकलेली झाड आहेत ना इकडं बऱ्यापैकी. खूप सुकलेली झाड आहे तिथे. चला याला मी सकाळी उठून ठेवले फक्त व्लॉगसाठी. याला बोललो आपल्याला जायचं व्लॉग काढायला, त्यामुळं उठ सकाळी लवकर. हा उठून बसला सकाळ फक्त व्लॉग काढण्यासाठी. तिकडे बघा सूर्य बघा कसलं भारी दिसतंय. वरती गेल्यावर अजून भारी दिसणार आहे. तर आता हा इथून हायवेला गाडी चालवता हा मला बोलतोय इकडे वरती हायना असतात आणि काय असतं बिबट्या असतं बोलतोय. आणि बोलतोय ते हायना हे अख्खे एकत्र झुंडमध्ये असतात, एकत्र म्हणजे सिंगल सोलो प्लेयर नसतात, डायरेक्ट स्क्वॉड असते त्यांची. अच्छा गावात दम लागला रे इथंच. हवालला डायरेक्ट त्यांची स्क्वॉड असती आणि त्या डायरेक्ट खाऊन टाकतात. डायरेक्ट हाडं वगैरे खातात डायरेक्ट आपले. एवढे त्यांचे स्ट्रॉंग दात असतात. डायरेक्ट काम 25. आणि माझी इथंच फाटायला लागली. हा एवढं मला बोलतोय. मला तर वाटतं हा खोटं बोलतोय, कारण कुठून जायचं इथून का तिथून. कारण मी तर कधी इकडं आलो नाही. एकदाच आलतो त्या साईडनी गेलतो मी, पण या साईडनी मी पहिल्यांदा येतोय. काय ते बोलतोय. हा बोल. आपण चुकीच्या वाटेवर आलो. अरे हा चक्रम एवढं वेळ आला इकडं तरी याला रस्ता माहित नाहीये. भिकारी कुठला. डोंगर चढायलाच हा 12-1 वाजवेल येडा. शॉर्ट टर्म मेमरी लॉस. अरे काय शॉर्ट टर्म, इथं लागेल ना. इथून आला हाय ना बी ना तर मागून चावल मला, बरोबर का नाही. आई ग माझा हात दुखायला लागलाय. बापरे पहिल्यांदा ब्लॉग काढतोय. हा तेवढा दुखतोय ना, खतरनाक लेवलचा हात दुखतोय, खतरनाक लेवलचा. थांबा 2 मिनटं येतो मी परत. आता आपण पुढं चाललो इथून. मी परत चालू केलेलं ब्लॉग. बरेच लोक येतात इकडं. माझी जरा वाटते थोडं वेगळं वाटते. पहिल्यांदा काढतो मी, बंद करतोय. ही चांगली जागा आहे वन डे ट्रिपसाठी. चांगली जागा बोलतो वन डे ट्रिपसाठी. तर इथं लोक आलते खूप सारे, 4-5 जण. मला थोडी लाज वाटत होती ब्लॉग कसं काढायची. पहिल्यांदा काढतोय, मला समजत नाही म्हणजे काय करायचं. आणि खूप अशी लाज वाटत होती त्यांच्यासमोर कॅमेरा घेऊन जायची. त्यामुळे मी बंद केलं 2 मिनटासाठी. आता वर चालू केले. हा येतोय मागून माझ्या. बघा इथं बघा नुसतीच झाडं आणि सनराईज बघा तो खतरनाक दिसतो बघा. येऊ सगळीकडं. थांबा 1 मिनिट, मला पाणी पिऊ द्या, नंतर भेटू. लोक येतात त्याच्या आत आपण वरती जाऊ. चला पटापट. ए चिंदी बोल ना काहीतरी, नुसतं शांत आहे. काहीतरी बोलचेल लवकर. संदेश दे. झाड लगाओ बेटो, झाड लगाओ. झाड लगेगा. अरे पर ऐसा झाड़ से देश बचता है क्या. ऑक्सीजन मिलेगा, लोग बचेंगे भिड़ो. अरे झाड़ लगाओ भिड़ो, झाड़ लगाओ. देश नहीं पूरा जग बचेगा रे. पूरी पृथ्वी बचेगी. अरे मराठीत बोल. पूर्ण पृथ्वी वाचेल. झाड लावा. त्याचं म्हणणं असंच आहे की तुम्ही झाड लावा आणि झाडाला पाणी पण द्या. झाड उगवणार नाही. एक हिरवं झाड ते बघा दिसतंय का तुम्हाला. बघा दिसलं का हिरवं झाड. एकच हिरवं दिसलंय मला आत्तापर्यंत इथं. बाकी इथं सगळं फालतूगिरी चालू आहे. झाडावर चढून दाखव. चल हे बघ या झाडावर चढून दाखव. तुला 500 रुपये देतो मी. वरपर्यंत जायचं. वरपर्यंत जायचं. झाड आपले प्राण वाचवतात. तुम्ही कधी झाडावर चढू नका. मी पण चढत नाही. काय नाही याची फाटती झाडावर चढायला म्हणून असं बोलतो. बाकी काय नाही. चढून दाखव तुला 500 रुपये देतो मी. झाडावर चढ. वरपर्यंत चढायचं.
50,000 दिले तरी चढणार नाही. याचं झाडांवर खूपच प्रेम आहे वाटतं, नाही तर कधीतरी हा झाडावर चढत असेल आणि हा आपटला असेल, त्यामुळे ती फाटते झाडावर चढायला सध्या तरी. तिकडे डस्टबिन आहे, एक चांगली गोष्ट आहे. या लोकांनी इथं डस्टबिन दिलं आहे, म्हणजे लोक जे काही कचरा आहे तो त्या डस्टबिनमध्ये आणून टाकतात, जेणेकरून इकडं कचरा साठत नाही कुठं पण, आणि तो कचरा डायरेक्ट या डस्टबिनमध्ये जातो. काय बरं याच्यात बघू, कचऱ्याचे व्हेरी नाईस. सूर्यबाबला भारी सनराईज आहे इथं, नुसतं सनराईज बघायला आलो आम्ही. तितके बी वाचर आहे. अरे तू बोल ना, मंद आहे का जरा? फोटो सेशन झालेलं आहे, येडवाणी करतोय. एकदम रावस फोटो आलेत, एकदम भारी फोटो आलेले आहेत. मी एकदम भारी फोटो काढले त्याचे, आणि ह्यांनी पण रावस आलेत. ह्यांनी माझे फोटो भारी काढलेत आणि मी पण याचे फोटो भारी काढलेत. पहिल्यांदा यांनी माझा एखादा चांगला फोटो काढलेला आहे. थोडं वेळ अजून काढू, 15 मिनिटं. अजून 15 मिनिटात आम्ही टॉपला जाऊ तिकडं डोंगरावर, आणि मग तिकडं होईल राडा. तिथून हा आपल्याला डायरेक्ट खाली उडी मारून दाखवणार आहे, त्यामुळेच तर मी ब्लॉग बनवतोय, बरोबर का नाही? मी जर खाली उडी मारली तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ लाईक करायचं आहे. झाडावर चढायला फाटते तुझी, उडी का मारतो तू? बघू ना, थांब ना. अरे लय उड्या मारल्यात मी, माझ्या काळात लय उड्या मारल्यात मी. याच्या काळात म्हणजे झाला म्हातारा. वय काय बाबा तुमचं? आत्ता स्वीट 60 वय आहे यांचं. माझ्या काळात मी 70-80 फूट खोल विहिरीत उडी मारायचो. बाप रे, 70-80 फूट डायरेक्ट खाली जमिनीला हात लावून परत वरती यायचो. बाप रे, स्प्रिंग होती का मग? स्वप्नात मारायचो ना, पटकन उठायचो. एस्थेटिक पोर आहे, एक नंबरचा एस्थेटिक आहे बघा. तू हे कहा यो अनु जैन. सुधर रे सुधर. विदाउट ॲटिट्यूड, ऑटो ट्यून मत सुनना उसको. चप्पल सापडली इथे, चप्पल सापडली. याचा CID-ला बोलवायचं का? हा, आम्हाला असं वाटतं CID-ला बोलव. तुला काय वाटतं? गरज आहे त्याची. इथं चप्पल सापडले म्हणजे इथं घसीटने के निशान है. इधर से कुछ तो गड़बड़ है दया. ये देखो, डॉक्टर सालुंके को जल्दी बुलाया जाए. ये देखो, इधर से घसीटने के निशान है पूरे ऐसे. मुझे लगता है इसको ऐसे घसीटा गया है इधर से, और फिर इधर पे आके इधर उसकी चप्पल गिरी है. देखो इधर इसकी चप्पल गिरी, और फिर इधर से शायद ऊपर ले लिया उसको. जो वीडियो में सबसे पहले कमेंट करेगा उसको हम ये चप्पल गिव अवे करने वाले हैं. पहले चप्पल पाहिला हा पहिली कमेंट करेल बघा. अरे हा, आपण टॉपिक करून भरकटतोय. तर तो माणूस होता तिकडे, आणि त्याला ते चप्पल तिथं पडली, आणि असं वाटतं की त्याला वरती नेला असेल कुठेतरी. तर आता त्या माणसाला पण शोधू आणि आपलं ट्रेकिंग पण करू वरती जायची. तोपर्यंत CID-ला फोन काढ. चल CID-ला फोन लाव. हॅलो CID, एवढंच बोल. खलास. CID-ला बोलवण्यात आलेलं आहे. त्यांनी CID-ला आत्ता जस्ट फोन केलाय. दया आणि अभिषेक बोलले आम्ही शी करतोय, आमची शी धुवून झाली. प्रद्युमन म्हणला आज शनिवार आहे, मी मिसळ खातोय. प्रद्युमन मिसळ खातोय, ठीक आहे चल, त्याचं पण वय झालं आता, तो काय एवढं काम करणार. पण अभिजित आणि दया सर बोलले की ते शी करतायत, आणि त्यांची जी शी आहे ती धुतले की ते लवकरच इकडे येणार आहेत, आणि इकडे आले की ते जो कोणी माणूस आहे त्याला शोधणार. झाडावर मोर बसलाय. मोर नाही रे, बाई ती. नाही माणूस रे तू, मग असं तिथे फोटो काढत होतो. त्या झाडावर गेला हाय, अजून पण येतो झाडावर मोर बसला. काही पण फेकतोय. कावळा आहे, कावळा हा फक्त इथं, काही पण फेकतो. हा तोच मोर, फक्त उन्हामुळे जरा टॅन झालाय. लॉजिक तो है. लाजला तो संपला. मॉर्निंग मोटिवेशन बाय यश. याचं चॅनल हा सुरू करणार आहे, मोटिवेशन बाय यश, आणि तिकडं सगळ्यांनी सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला तिकडे आहे ना जगातलं आहे ना सगळ्यात भारी मोटिवेशन म्हणजे संदीप महेश्वरी आहे ना, याच्याकडून मोटिवेशन घेऊन जातो, रोज घेऊन जातो. एका तासाचे 500 घेतो मी. 500 रुपये घेतो हा. आणि संदीप महेश्वरी स्वतः याच्या, अरे माशीच्या आईची, स्वतः वैयक्तिक लेवलला संदीप महेश्वरी याच्याकडून मोटिवेशन घेतो. लोक आले, मी बंद करतो लागवरती. तर आम्ही ऑलमोस्ट पोचायला आलो वरती. तेवढा वेळ 10 मिनटात. 10 मिनटात पोचतो आम्ही.
वरती. अरे मग कशी तर बोलला 15 मिनटं 10 मिनटं झाली. पकवतो ना काहीतरी फालतू बनवतो हा. त्याला काहीच माहिती नाही आहे. तो आलाय कधी खरं तिकडून आईच्या गावात रे. बरोबर ती पण माहित नाही. ते बघा एवढा फालतू आहे ना हा. एवढा फेकतोय ना. कॉन्फिडन्स ठेवा ऐक, माणसाने. चल तिथं पळतो. कोण पळत जाते 1 2 3. अरे कायची जिम करतो रे तू. बिना जिमचं मी पोचलो वर ती. काय हा जिम करतो. हा जिम करतो. जिम दमला रे लगेच. हा अरे चिंदी दमला का लगेच दमला. हा बघा काय फायदा नाही याचा जिमला जाऊन. काही फायदा नाही जिमला जाऊन. नुसता माणसाने जोरात पळून काय फायदा नसतो. ससा कासवाच्या शर्यती शेवटी कासवा जिंकला होता. अरे गप पळता आले नाही ते सांग. भिकारी. पाणी पिऊन झालंय माझं. तुझं झालं का? त्याच्यावरून पाणी पिऊन झालेलं आहे. घामाने अंग चिंब झालंय. हो ना खूप घाम आलाय. माझी पाठ दाखवतो का यांना. पाठ दाखव घाम बघ. दिसतोय का घाम पाठीवर पण दिसतोय का? हो का नुसता घाम आहे इकडं. ते घामाने माझी पाठ भरलेली आहे. नुसती घाम नुसता घाम. एवढा घाम आहे ना. तुम्ही ना 1 लिटर पाणी पिताल एवढा घाम आहे माझा नुसता. आता मी काय करणार आहे माहिती का. हा घाम आहे ना घेणार आहे असा म्हणजे टी शर्ट काढेल आणि ना असं याच्यात एका ग्लासात होतेल. त्याच्यात टाकेल च्यवनप्राश आणि त्याच्यात टाकेल थोडं मध. त्याचा पण आणि त्याचा पण गिव अवे होईल. ज्याला पाहिजे असेल त्यांनी कमेंट करा. आणि तो जो रस जो होईल ना तो रस उन्हाळ्यात खूप चांगला असतो शरीरासाठी आणि मानसिक स्थितीसाठी पण. ज्यांना मानसिक प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हा खूप चांगला असतो. त्यामुळं नक्की तुम्ही कमेंट करा. तुम्हाला पण हा रस मिळू शकतो. आणि तो रस मी आता घरी जाऊन पेल. कारण की जरा मानसिक स्थिती जरा विचित्र आहे ना माझी. म्हणजे एवढी नाही विचित्र. मानसिक स्थिती एवढी नाही माझी. पण जरा बूस्टर वगैरे एनर्जी वगैरेसाठी मला ते लागतं. त्यामुळं मी आता ते करेल तो काढ. तुम्हाला काहीतरी बघायचं आहे का? एक वाघ दिसले. वाघ दिसलाय मला. वाघ टारकाळी मार. अरे वाघ आहे रे तो. वाघ बघा. हे वाघ काय रे बाई खतरनाक आहे. येते मागं येतो कल्टी इथून. पाणी भरतो इथं बरे पटकेने पाणी. ते मंदिराचं एंट्री इथूनच आहे ना. इथून एंट्री आहे मंदिराची वरतून. हे बघा दिल्ल्यावरती नाव. स्विमिंग पूल लहान पोरांसाठी. जा. मला पाहतच नाही. अरे मंद हे नको अजून वरती. ऐक वरती नाही भाई. काय नाही भाई. काय करणार आहे वरती जाऊन तू सांग मला. ऐक तिथं आपण मस्त की फोटो काढू तर तिकडं. मस्करी करत नाही. तिथं 2 कपल आहेत. म्हणजे एकच कपल आहेत 2 जण आहेत. पण एवढं डोक्यात जाते ना माझ्या. प्रायव्हेट काम प्रायव्हेट ठिकाणी केली पाहिजे. बरोबर भाई. एवढा मला त्यांच्यात राग येतो ना भाई अक्षरशः ना. बघा हे दगड उचलले मी. आईच्या गावात आहे बघा हे दगड उचलले मी. आणि ना भाई असं जोरात मारू शकतं ना हा दगड. ते पण दोघांचे टाळक्यात. ते पण खतरनाक लेवलचं टाळक्यात. यांचे आई वडील बघत असतील ब्लॉग. हे अरे हळू बोल रे बाबा. हे मार खायची कामं करतोय. चला आम्ही फोटो काढतो आणि मग भेटू. हा बोलतोय एक स्पॉट आहे. ते बॅग पकडतं. मी नाही होतं सांभाळलं. थांबा 1 मिनटं बॅग काढू दे. 1च मिनटं. येस बॅग काढली. हा बोलतो एक स्पॉट आहे तिथं पाय पसरून बसता येतं. बघू कुठे. हा त्यामुळे आपल्याला इथूनच उडी मारून दाखवतो. बघू आता कशी उडी मारतो. ये बोल रहा है इधर से उड़ी मारेगा. जाने वाले क्या. जा जल्दी जा. मार के दिखा उड़ी. काहीच नाही हो रहा. सगळ्यांना शेवटचा राम राम. जगलो तर परत भेटू. काय का उडी मार है. छोटा गड्ढा है इधर. देखो 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 अंगार सुल्तान. देखो 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 ललकार सुल्तान. तर आता पाणी वगैरे पिलेलं आहे इथं थोडंसं आम्ही. आणि आता घरी चाललंय. उतरायच्या मार्गावर आहे. इथून जातोय सरळ सरळ.
भाई आता मला ब्लॉग काढायला थोडं असं विचित्र वाटते, कारण गर्दी वगैरे भरपूर व्हायला लागली. लोक तर म्हणजे तिथं भरपूर होते त्या याच्यापाशी, काय ते एंट्री गेट आहे ना, तिकडं भरपूर लोक होते. त्यामुळं ब्लॉग काढायला जरा असं हे होत होतं. पण ठीक आहे, आता थोडीफार सवय झाली. खूप वेळा आम्ही रेस्ट केली, आराम केला. आता आहे ना पटापट आम्हाला खाली जायचं आहे, कारण आहे ना उशीर झालेला आहे आणि मला खूप कंटाळा पण आलेला आहे. पटापट मी जातो आता खाली. सापसूप लगन पडला असतं मी आत्ता. भाई खूप उतारी आईच्या गावात. अरे चल आपण आता पळत जाऊ. नको बापरे माझे खराब. अरे चल पळत. बापरे पक्का उतर इथं आईच्या गावात. येथे मोराचं आई बघा इथं आलेलं आहे. येथे मोराचं अस्तित्व आहे, कृपया त्यांना हानी पोचले असे वर्तन करू नये. बरोबर आहे, प्राण्यांना नीट ठेवलं पाहिजे, त्यांना काय म्हणजे असा त्रास दिला नाही पाहिजे. मोर आहे तिथे, मोर त्रास वगैरे दिला नाही पाहिजे अशा प्राण्यांना. जर त्रास दिला तर मग ते पण अंगावर येते, त्यांची पण काही चुकी नाही आहे. तर त्यामुळे त्रास नका देऊ अशा प्राण्यांना. मी हे ना झाड चढायचा विचार करतोय, तर हे खूप उंच झाड आहे, खूप उंच आहे खूप. मी बाबा ही चढलो विच्छ गावात. अरे कसले भाई, ते हातच दुखायला लागले, झटका बसला हाताला. अरे सीआयडीला फोन लावलेला, अजून नाही आली सीआयडी. चप्पल पण गायब आहे. म्हणजे आबीचे धंदा येऊन गेले. फोन लावायला लागेल, पण त्यांनी आपल्याला विचारलंच नाही की कुठं आहे ती चप्पल. परस्पर कामं चाललीत सीआयडी वाल्यांची. सीआयडी वाले काय, एसीपी प्रद्युमन काय चाललंय. सीआयडी वाले काय आले नाहीत अजून, ते वरतून लोक तर आलेले आहेत. परत आता आहे ना अभिजित लांड्याला फोन लावतो. 2 तास झाले अजून शी करतोय तो माणूस तिकडं अभिजित लांड्याला. मला वाटते ते दोघांची ना शी धुवायला कोण नाहीये, त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. बहुतेक पाणी नसेल आलं. कोण तो विवेक आहे ना, तो बारका पोरगा सीआयडी मध्ये, तो जाईल आता शी धुवायला त्यांची, आणि त्यानंतर वाटतं ते येतील लवकरात लवकर. तर आता आम्ही थोडं खाली जातो आणि परत त्यांना ट्राय करतो फोन करायचं सीआयडी वाल्यांना. बघू शकता हे बघा, ही गेट आहे, इथून आपण एंट्री मारलेली आणि आपली गाडी तिथं लावलेली आहे. बघा तिथं गाडी लावलेली आहे आणि हे एंट्री गेट आहे, इथून एंट्री मारलेली आणि हा इथं आहे. तर फायनली आम्ही खाली पोचलेलो आहे वरती जाऊन. तर असं वाटतं की आता ब्लॉग इथंच एंड करावा. काय बोलायचं आहे का गाईज, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि गिव्हअवे ठेवलाय त्याला कमेंट करा. कसला गिव्हअवे? तारा हा ते रसाचा गिव्हअवे ठेवलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या चांगल्यावाल्या व्हिडिओमध्ये, याच्यापेक्षा पण भारी, ही पण चांगली, अजून एक चांगल्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय, सी यू, टाटा.